शेवटी मी म्हटलं ना की अनेक भारतीय जनता पक्षाने अनेकांना भाड्याने घेतलेलं आहे, हायर केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना रस्त्यावर उतरावं लागतं। असं काय महान दिवे लावलेत मोदी आणि शहांनी? ज्या मोदी आणि शहांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका असे आपण सांगत होता, त्यांच्या पखाल्या वाहताना आम्ही तुम्हाला पाहिलं, आम्हाला वाईट वाटतं। राऊत साहेब, शिवसेनेच्या एकूण वाटचालीत म्हणजे स्थापनेपासूनच्या वाटचालीत पहिल्यांदा असं असेल की शिवसेनेचे पक्षप्रमुख किंवा शिवसेना या पक्षाचे प्रमुख हे पहिल्यांदा हाताच्या पंजाला आपलं मतदान करतील। हा एक प्रकार एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला मोठ्या कालावधीनंतर राज ठाकरे हे धनुष्यबाणाला मतदान करतील। तो डुप्लिकेट धनुष्यबाण आहे, तो शिवसेनेचा नाही, तो बाळासाहेब ठाकरेंचा नाही, चोरलेला आहे। चोरीच्या मालावर ते हक्क सांगतायत। राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेत आहेत, कळलं का? ते नकली ओठ आहेत, ते धनुष्यबाणच आहे ना, नकली आहेत, मेणाचं आहे, धनुष्यबाण नाही आहे। पण त्यांना सवय आहे, आम्ही पंजावर मतदान करतो, पण हा जो पंजा हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा आहे। ज्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सगळ्यात जास्त योगदान दिलेलं आहे आणि ज्या कमळाबाईला आम्ही 25 वर्ष मतदान केलं, त्या कमळाबाईने देशाची कशी वाट लावलेली आहे, महाराष्ट्र कसं लुटला, त्याच्यामुळे आम्हाला महाविकास आघाडी म्हणून एकत्र येऊन देश आणि संविधान वाचवण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला आहे। निशाणी कोणती हा प्रश्न नसून लढाई देश आणि संविधान वाचवण्याची आहे आणि उद्धव ठाकरे पंजाला मतदान करतायत तसे काँग्रेसचे अनेक नेते या महाराष्ट्रामध्ये मशालीवर, तुतारीवर मतदान करताना तुम्ही पाहाल। भाजप नेत्यांचं आता तुमच्या याच्यावर उत्तर आले की पराभवाच्या भीतीनं आता असे आरोप केले जातात, अटक किंवा आम्हाला पराभवाची अजिबात भीती नाही। त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सांगतो, माफ करा, तुमच्या पायाखालची वाळू सरकली आहे, आम्हाला पराभवाची भीती नाही। महाविकास आघाडी महाराष्ट्रात 35 पेक्षा जास्त जागा जिंकताना तुम्ही पाहाल। ज्यांना पराभवाची भीती वाटते ते यंत्रणेचा दुरुपयोग करतात आणि पैशाचं वाटप करतात, आमच्याकडे पैसेच नाही। मुख्यमंत्री तेच म्हणतात की पराभव दिसू लागल्यामुळे रडीचा डाव सुरू झाला। रडीचा डाव जर कुठला असेल तर शिवसेनेचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह आणि पक्ष चोरणं हा सगळ्यात मोठा रडीचा डाव आहे। आणि जे रडीच्या डावावर बसलेत, बरं का, जे रडीच्या डावावर बसून राजकारण करतायत भाजपचे गुलाम बनून, त्यांनी अशी भाषा करू नये। आज भाजपच्या जाहिराती आलेल्या आहेत, शेकडो रामाचे बॅनर काल दुपारपासून शेकडो रामाचे बॅनर दिसायला लागलेत घाटकोपऱ्याला। पराभवाच्या भीतीनंच त्यांनी रामाला मैदानात उतरवलं। रावण सुद्धा हिंदुत्ववादीच होता, राम हिंदुत्ववादी होता तसा रावण हिंदुत्ववादी होता आणि रावणानं सुद्धा त्याच्या विरोधकांना तुरुंगात टाकलं होतं। रावणानं देवांना बंदिवान केलं होतं, तरीही त्या रावणाचा पराभव झाला आणि म्हणूनच राम मैदानात उतरलाय समोरच्या रावणाचा पराभव करण्यासाठी, कळलं? आता रावण कोण कंस कोण हे सांगायची गरज नाही। राऊतसाहेब, आज भाजपने ज्या जाहिराती दिल्या आहेत त्यात त्यांनी मतदारांना असं आवाहन केलेलं आहे की आधी मतदान आणि नंतर चहापान, पाकिटं चहापानाची तयार ठेवलेत म्हणून मतदान करून या आणि ते जे त्यांचं पाकिट मॅनेजमेंट आहे चहापानासाठी, पाकिट मॅनेजमेंट ते तयार आहे। प्रत्येक मतदारसंघामध्ये 25 कोटी किमान आणि 100 कोटी हे त्यांचं बजेट आहे चहापानासाठी। जी जाहिरात दिली आहे ना चहापान, हा ते फार असं